आदरणीय सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला आलो, कारण ज्या तऱ्हेने महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आणि जो झंझावात त्यांनी त्या ठिकाणी केला होता, दौरे केले होते, लोकांना भेटण्याचं काम केलं होतं आणि जे आव्हान केलं होतं त्याप्रती आता आज आम्ही जे आहे त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलो होतो। मुंबईमध्ये त्यांनी सांगितलं होतं की उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड उभी आणि तिला मी मतदान करणार आहे, ती माझी छोटी बहीण आहे आणि त्यातच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या यशाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ज्या ठिकाणी ते राहतात तो मतदारसंघ त्यांनी सांगितलं होतं की मी ज्याला मतदान करतो तो जिंकतो, तो त्यांचा शब्द खरा ठरलेला आहे। आणि मुंबईमध्ये बघा किंवा महाराष्ट्रामध्ये बघा, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक मनाने ज्या तऱ्हेने काम केलं त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना दिसतोय। मुंबईमध्ये तर आम्हाला खूप भगवीत यश मिळालं आणि म्हणून आज आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या तऱ्हेने ज्या शिवसेना पक्षाने आम्हाला मदत केली किंवा राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली, शेकापा असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा असंख्य पक्षांनी आम्हाला जी मदत केली इंडिया अलायन्सच्या, त्यांच्या सगळ्या जे आहे ते आम्ही त्यांना जाऊन भेटत आहोत नेत्यांना आणि त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो। हिंदी में जानना चाहेंगे हिंदी में जानना चाहेंगे नाही, बिलकुल मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे की मुंबईमध्ये तसा बघाल तर आम्ही 5 सीटांमध्येच बरोबर या होत आणि 1 सीट तिकडे फक्त गेलेली आहे आणि तिथला सुद्धा जर मार्जिन तुम्ही बघितला असेल तो आम्ही कमी करू शकलो। त्यामुळे मुंबईमध्ये पूर्णपणे झंझावात होता आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवाराला जसं तुम्ही सांगितलं की मला सातत्याने लोक म्हणत होते की या ठिकाणी जो आहे तो एक्झिट पोल हे सांगतोय, पोस्ट इलेक्शनचा पोल हे सांगतोय, पण मला पूर्ण खात्री होती की आम्ही मुंबईमध्ये ज्या 2 सीटांची जबाबदारी तुम्ही सातत्याने बोलताय त्या दोन्ही सीटा निवडून येणार आणि मुंबईमध्ये आमचं चांगल्या तऱ्हेने या ठिकाणी मताधिक्य पण वाढणार आणि आमचे उमेदवार पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये। त्यामुळे मुंबईचे अध्यक्ष म्हणून आज त्यांना भेटायला आलेले आणि मुंबईमध्ये जो एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे महाविकास आघाडीसाठी, येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्यासाठी आम्हाला ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरणा देईल आणि अपेक्षा आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आमचा परफॉर्मन्स हिंदी में जानना चाहेंगे आप यहाँ पे हिंदी मध्ये सांगा ना। सध्या तरी हाच परिणाम जो आहे तो विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत देखील दिसेल आणि तुम्ही एकत्र 100% लोकांमध्ये विश्वास निर्माण झालाय की महाविकास आघाडी एकत्रपणे काम करू शकते। ज्या तऱ्हेने कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं आणि इतकं आज सुद्धा मी बरोबर घेऊन जाताना कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन गेले, विभाग प्रमुखांना सर्वांना घेऊन गेले, कारण कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आम्ही सगळे निवडून आणले। त्यामुळे मला पूर्ण अपेक्षा की मत तुम्ही सांगितलं की पूर्वी या मतदारसंघात आम्ही कधी 2,75,000च्या वर गेलो नव्हतो, पण ह्यावेळी आम्ही 4 लाखाच्या वर गेले। त्यामुळे हे सगळे जे आहे ना हे एकत्र लढण्यामुळे, एकमेकांची मतं एकमेकाला गेल्यामुळे झालेले, त्यामुळेच मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा जो आहे तो विजय त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून मी जनतेचे खूप आभार मानते। आज मी नेत्यांचे आभार मानण्यासाठी आले होते आणि धन्यवाद मानते की आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला जो आशीर्वाद दिला, मला जे सहकार्य दिलं आणि शिवसेनेचे मला सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचे